माणूस बघून मूर्ती ठेवता का तुम्ही? माणूस असा भरीव आहे, त्याची मूर्ती पण मोठी आहे. नाही, मूर्ती आपली मोठीच असते दरवर्षी बाई. मोठ्या व्हायचा नाद नाही. टीव्हीला बघता का? हा ना, सगळे व्हिडिओ बघता का? येत नव्हता आत्या. नको बोलतो, नको आईने पाठवी पप्पाने पाठवी असं करीत होता. कसा तरी धरवानून आणले त्याला. आता हे जे 9 अवतार आहेत ते विष्णूचे झालेले अवतार आहेत, श्री विष्णूंचे. आणि हा आहे तो होणारा अवतार आहे कलियुगाच्या शेवटी, कल्की अवतार. त्यानुसारच श्री गणेशांची मूर्ती आहे. हिला 32 अवतारांपैकी 28वा अवतार त्रिमुखा गणपती म्हणून संबोधले जाते. नाही रे डगरी शेड यांची बी होतील, मजाक नाही. लग्नार आमच्या ग्रुप मधल्या ना निकाल चकण्या विकण्या लंगडे लुले फाटलेल्या नोटीस आल्या येतो डॉलर. तर नमस्कार मित्र, मी पार्थ वाले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. ना आपल्या गणपती सिरीजचा आजचा 9वा दिवस ना. लय लांब चालल्या पायापाराला. कुठं माहिती आहे का? बोल रे, कुठं बोल. शेलू कंपोस्ट शेलू नाही तो कुठला डायलॉग मारता विवेक? तो विषय गंभीर नाही दादा, काहीतरी आहे. विषय संपला. आज आपण चालल्या पायापाराला. कोणच्या चालल्या तुम्हाला नंतर सांगेल, कारण मनात अजून क्लिअर नाही आम्ही कुठे चालल्या. येऊ बोलले पायापाराला जायचा, मग जायचा बोलतो तुला पण आमंत्रण आहे, मग जायचा. चालल्या म्हणजे लय कुतत होता. कोण याव का नको लरालरी चालली ती. कसा तरी हेनले बरोबर आहे. पप्पा पाठवी नाही दे बरं नंबर पप्पाचं. तवा कसा तरी निघला कुतत पादत. विषय काय पका पाऊस आहे ना. आमच्या दादाने अपडेट टाकले, बोलतो बदलापूर भरले, वांगणी भरले. मग त्यानं घरच्याही बोलतो नको जाऊ असा विषय झाला. पण हॅलो कसा तरी भाई एकटा झालेला ना, एकटा जोडू नाही शकत, कारण यावर्षी आपले डाल खायचे ना. बाकी बरं आहे ना. चला नाही जास्त भाषण देता, डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता शेलूला. मधीन कुठे थांबलो तर दाखवेल ते आपण लास्ट परत बघा ब्लॉग. आणि मित्र अशा प्रकारे पोचलो मी शेलू गावान. विषय असा पाऊस बाहेर आहे. त्याला बोललो आपली मोठी छत्री आहे ती जे. तर यो भाई बोलतो 3 डांगा मोठ्या डाग पोचू बोलतोय. मग भाईचा मान ठेवायला लागेल ना, निघायला लागेल. भिजलो आता काय, चला मग काय पोचतो डायरेक्ट. वाघ बांधून ठेवले. माणूस बघून मूर्ती ठेवता का तुम्ही? माणूस असा भरीव आहे, त्याची मूर्ती पण मोठी आहे. नाही, मूर्ती आपली मोठीच असते दरवर्षी बाई. मोठ्या व्हायचा नाद नाही. वकील कोर्टांजले जाऊ शकतो तो कोर्टान कंच्या म्हणून आहे. मला त्याचा काही सांगता येत नाही, नाद नाही त्याचा. हा कडे का ना बॉडी नागपूर पैकी शेलू गाऊन कोणला बी तर गोट्या बाय खपला का विषय लगेच? गोट्या नाद नाही करत. बाईला कुठे दाबली? वरती गाठव काय आता पाऊस जागा नाही आपल्याकडे ठेवायला. बरं आहे. जयेश वाले पण खरेदी करणार आहे. बैलांची नावं माहित नाही याला. बैलाचं नाव आपलं लुख्खा. काय लुख्खा ते नाव तरी कुठून विचार केला? चर्चा नाही यावर्षी. त्याच ठेवलं होतं. बैल आपण घेतलं ना वासू, हा त्याच ठेवलं होतं. करायची खरेदी एक. नाही, आपण बघायला जायचं. तुमच्या गावाला नाही पण लोकांनी मार्केट काढलंय यावर्षी. टॉपचा विषय आहे. आपण फक्त शर्ती बघूच शकतो, बैला डावू नाही शकत, कारण बैलांचा जरा विषय गंभीर असतो. हो बरेच ना. किती? 17 वर्षापासून ना दे निकाल 8 दिवसाला लागले त्याच्या. म्हातारा झाला ना तो. आणि मित्र अशा प्रकारे अजून एक गणपती बघायला आलो आम्ही. कुठं आलो माहीत नाही. आता यांच्या बरोबर आलो. चला आता काय ना, पाऊस एवढा डेंजर आहे, काही परत नव्हता. जसा गाडी बसलो एवढा परत परायला लागला. गंभीर विषय. यांना सगळ्यांना घे, एका लावून नका सोडू. डायरेक्ट काय दोस्ती तरी काय बरेच ना.
जयेश वाल्याला फुल इज्जत आहे. कडे कशी थीम दाखवता तुम्हाला. दर्शन मसने कलाकार दाखवले, आता कला दाखवतो तुम्हाला. घेत चला आतमध्ये. चला मित्रांनो, कलाकार दाखवले, आता तुम्हाला कला दाखवतो. झारा जुल्फा निकाल. अरे बजरंग बली. अशा लाईटी बिटी कशाला नसत एकदम जाल बिल कसा लावलं, मग एकदम छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपर असं वर्क केले. एंट्री बघा कशी आहे. देवरा झाडा बिरा बघा एकदम ओरिजिनल कडक. जयेश वाहिले गावान कडकच विषय. छोट्या छोट्या गोष्टी वर्क बघ कसला गेले. क्लासी एकदम बाई. हे बघ प्रॉपर गणपती. इथं पण गणपती, प्रत्येक गणपतीचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य असतं आणि प्रॉपर डिझाईन केले. जसे मंदिरांवर असतं तशी ॲज इट इज. बाई नादत नाही भावाचं. अरे ही मूर्ती बघ कडक ना. नादच केले भावाने. गोट्या बाई घुसेल का आपला. हा आला आला आला. तो दरवाजा ठीक आहे. आता यो बघा खाली बघा कड कसा गायमुख बनवले. देवीची मूर्ती कडक रे भाई. जयेश वाहिले ही कोणती मूर्ती आहे. आणि मित्र सकाळच्या बघा कसा एकदम जसं सकाळचं वातावरण असतं तसा. आणि अजून एक गोष्ट आहे दाखवतो तुम्हाला. दरवाजा आहे ना, हलता दरवाजा आहे ना. दरवाजाच्या मागे काय आहे ते आपण दाखवतो तुम्हाला. टॉपचा विषय आहे. आणि काय कशा प्रकारे काय बनवले आणि काय काय कोरले ना, तो प्रॉपर आपण डिटेल घेऊ. आता दरवाजा खुलला बघा कसा विषय होईल. तो सर तू पाया पर मग मॅनेजमेंट बघा कसा ऑटोमॅटिक दरवाजा खुलतं. कडक ना भाई. यश वाले कोणतं देव माहित नाही ना. हा माझं दाम सूर्यदेव. सूर्यदेव कलकी का. तर 2च मिनिटं थांबा. आता प्रॉपर तुम्हाला डिटेल देत आहोत स्टार्टिंग पासून ते एंड परत. कारण जयेश वालेचा थोडा ज्ञान कमी पडला. मला वाटलं भाईला माहीत असेल पण बहिणी शोधली तर ज्याने बनवले त्याला विचारू. तर दादा पहिले तर मला सांग जे थीम तुम्ही ॲज इट इज ठेवल्यात तर प्रत्येक देवांची नावं किंवा काय काय होतं कुठल्या म्हणजे बघल्या तुम्ही आणि कुठली थीम आहे. प्रत्येक देवाचं नाव नाही सांगतो. हां एक विष्णूंचा होणारा 10वा अवतार कल्की. हां या साईडला आहे ना दादा. त्या रिलेटेड एक पूर्ण थीम आम्ही प्लॅन केली आहे. आणि त्यानुसारच श्री गणेशांची मूर्ती आहे. हिला 32 अवतारांपैकी 28वा अवतार त्रिमुखा गणपती म्हणून संबोधले जाते. ती भूत भविष्य आणि वर्तमान दर्शवते. ओके. आणि जो मागे आता आहे याच्या मागे कोणते देव कल्की. हा हे जे 9 अवतार आहेत ते विष्णूचे झालेले अवतार आहेत श्री विष्णूंचे. आणि हा आहे तो होणारा अवतार आहे कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार. एक सेकंड. आता हे दरवाजा दावा येईल. मला प्रॉपर यांच्या अवतारांची नावं तर माहीत असतील ना तुला. तर प्रॉपर दादांकडून नावं पण काय आहेत आणि कुठला अवतार कधी चालतात ते आपण तुम्हाला प्रॉपर दाखवतो. जयेश वाहिले ऐकून जे नंतर बोलशील माहीत नाही भरला. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध. आणि हा 10वा पोर्शन हा वॅकेंट आहे तो मागे कल्की तो होणारा अवतार आहे. ओके. म्हणजे दादाने पूर्ण थीम म्हणजे विचार करूनच केले प्रॉपर सगळ्या. ही आयडिया तरी कुठून आली म्हणजे बनवायची अशी. कुठून नाही म्हणता येणार. एक म्हणजे आम्ही दरवेळेस काहीतरी नवीन शोधत असतो ना. हा लास्ट इयरला आम्ही मयूर महल केला होता. कृष्ण रिलेटेड थीम होती. तर यावेळेस असंच सुचलं की कल्कीवर काहीतरी करावं. त्यानुसार मग पूर्ण थीम डिझाईन केली. ओके. आणि मागे काय लिहिले प्रॉपर दादा. हा तो एक कल्की पुराणातला श्लोक आहे. आणि त्या श्लोकचं मिनिंग असं आहे की विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी कल्की जन्म घेईल देव कल्की. तर म्हणजे सगळा प्लॅनिंग म्हणजे जे फ्युचरचा पण आहे प्रत्येक वर्षी काहीतरी युनिकच असतं. या दादांच्या इकडे पण फर्स्ट टाइम आले कारण जयेशवाल्याने का म्हणा आणलाच नाही तो विषय वेगळा आहे. दादा अजून एक योग कसला आहे हे कोण. हा जो आहे ना सुदर्शन चक्राचा दैवी फॉर्म आहे. म्हणजे प्रत्येक देवात शस्त्रात एक दैवी रूप असतं ना तसंही सुदर्शन चक्राचं दैवी रूप आहे.
प्रॉपर असा बनवलेला आहे आणि एक एक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी बारीकीने म्हणजे लक्ष दिलेलं आहे. जर तुम्ही जयशवाले बाहेर बघला असेल तर सुतऱ्या पण आणले माहिती टॉपचा विषय आहे. आणि सकाळची लाईटचा काय विषय म्हणजे सकाळच्या असं सूर्यप्रकाशाला असं दाखवत होता का काय? नाही ते असं ओपनच दाखवायचं होतं म्हणजे आभाळ आणि हा पूर्ण तो आता गाभारा आहे ना हा 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 तसं हे पूर्ण एक उपोषण आणि हा ओपन दाखवायचं होतं. कडक बनवले बघ. एक एक छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष दिलेलं आहे. आणि गाय मुखाचं काय म्हणजे कसं काय होय? त्यातच ऍडिशनल ऍड केलंय की ॲज इट इज त्यातच होतं नाही ते? ते पण एका थीमला रिलेट करतं म्हणजे आता आपण पाहू शकतो हा जो आहे हा भूतकाळाशी रिलेट आहे. मागे येणार भगवान कल्की हा भविष्याशी रिलेटेड आणि हा पाणी आहे वर्तमान काळाशी रिलेटेड आहे. ओके. आणि पाण्यात दिसणारे प्रतिबिंब हा वर्तमानाला रिलेट करतो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा एक रिझन आहेच. आणि कडक अशी बाप्पांची मूर्ती आहे आणि जी पण थीम बनवतात त्या अकॉर्डिंगच म्हणजे गणपती आणला जातं ना स्वतः पेंटिंग करता का स्वतः ना. स्वतः आणि कोणाला मूर्ती काय पण. मखर वगैरे काय डेकोरेशन पाहिजे असेल तर तुम्ही दादाला संपर्क करू शकता. दर्शन मसने नाव आहे शेलूगाव. तर त्याचा नंबर पण मेन्शन करतो आम्ही. स्क्रीनवर नंबर चालू असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. यो यो इकडे यो विजय मस्त यो पण यो बघ, यो मागा असतो सर्वांचे हिरो आमचा. हे पूर्ण त्यानेच केलंय. कडक विजय झाला तुमच्या टीमच डेंजर आहे. बेकार इतके चांगलीच मरती नाही का घरात असं. मित्र अशा प्रकारे कडक अशी मकर बघली भाई. नादच नाही भाई सगळा म्हणजे आता बनवायची म्हणून बनवतात पण भाई काहीतरी लॉजिक लावले त्याने मग कलियुग सतयुग प्रॉपर विपर सगळं काही दाखवलेला. जय शिवाले पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी रेडीमेड आणावं. मला माहित आहे योच काहीतरी डायलॉग मारीन. आता तुम्ही विचार कराल आवश्यक आहे आम्ही 5 जण कसे काय बसलो. त्या गाडीला गोट्याला घ्यायची सवय ती 4 जण विषय गंभीर असतो. ठीक आहे चला मित्र चालेल. आणि गाडीवर बसलो ना पाऊस चालू झाला आणि पासून पावसाचा एक थेंब नव्हता. याचा अर्थ काय माहिती आहे का? जय जय काही पण बोलतो. गाडी काढू आपण ठीक आहे. पुन्हा एकदा आलो आपण त्याच स्पॉटवर. काय घेऊ हा ना सगळे फॅन फॉलोअर्स बोलतं. ठीक आहे मग काय कुठे झालेली गाडी. राहू दे का त्याला, जेवू दे का? सगळी फॅन फॉलोईंग आहे तुझी. तुझा व्हिडिओ बघताना सगळी. दोन बोर्ड दाखवतो. गंभीर विषय ही आमच्या आत्या का आमच्या आत्या फिरत येते ना उडं नाही. थोडी चिल्लर पार्टी असताना इतकी शांतता. शेटचा दरार आहे ना. शेटच्या पुढं कोण काय बोलत. टीव्हीला बघता का हा ना. सगळे व्हिडिओ बघता का. यू येत नव्हता आत्या. नको बोलतो नको आईने पाठवी पप्पाने पाठवी असं करीत होता. कसा तरी धरवानून आणले त्याला. हे असा खोटा खोटा घरा नाही बोलत. वरती काय बघताय. आई काय नाव लिहिलं तू? मामाजी काय बोलत काय याचं कसं नाव काढलं? कोणचा पोऱ्या माहिती आहे का? अरे मी यादा ना कोणता का सांगला मला कोणी सांगला रे कोणी सांगला ना. तूच बोलली ना मामाला. हा दादाला विचारलं मी जेवणाचं पोरे जेवणाचं नाही. चुकला का नाही थोडासा. कर सांग पप्पाचं नाव. गजानन गजन हा गजन ओळख का? दोघं जण मग आता दोघांचं तसंच नाव आहे गजन. दोघं नाही 14 जण आहे. हा तुझी गाला ओळख सांगू. तू येतं का इकडे का? खालाच फक्त. ए गोट्याचा इकडे मी काय बोलता यो बोलतो तू का येतच का बोलतं. यो वर्षांच्या एकदा येतं. हे वर्षात नाही का? हे गिऱ्हाईक आम्ही वाटून याची ना मग त्याला सांगला तरी बी आज येत नव्हता. आवरा सांगून गेल्या वर्षी मला सांगितलं काय बोलला या वर्षी सांगला का नाही तुला मी. हा मग गेल्या वर्षी त्याला जोर होता म्हणून त्यांनी मला आणला नाही. गेल्या वर्षी लय पब्लिक होती. मग त्या सरळ या सांगला वर्षी तूच म्हणून तुला पहिले फोन गेला. चल बरं तू. त्याला दुसरा कोणी याला रेडी नव्हता. नाही होती माणसा. आणि तुझा यानं बोलून नको तुझा बाबा. गाणी बोले गाणी बोल. आहे नाही जा बघ बस तुम्ही गाणं लावलंय? बोल बोल तू बोल.
बोल चल लाजू नको बोल हे बोल, शिवाजी महाराजांचा बोलून दाखवूया ना. चल एक शिवाजी महाराज बोल चल जास्त नको चल बोल तू उभी राहा. चांगला बोला बोल ना. बोललं तर बोल नाही मार बोल हात असं जोड कर, अशी कर, असा. तरी काय हात जोडून कर ना, तू असा कर. बोल. हात जोड लवकर बोल. संभाजी महाराज की जय. संभाजी शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आत्याकडे महाराज कल प्रजापती भूपती प्रजापती जीवनपती आता वाजला नामकाळ मध्ये आता जम राजे बुलंद ओमलपती बुलंद छत्रीय राजा चोर महाराजच्या हिच्यात नमो पावती पद्याला. तोंडात वाटलं बोल. अजून बराच पाठ दिला एक अजून? नंबर. तुला आता तू शब्द समजले नाही तिथे क्लिअर पण भाई आज आपला बड्डे आहे का इथं आता बड्डे आपण नंतर बनवू आम्ही बर्थडे का डायरेक्ट विनंती करतो आहे का आहे का नाही आहे ना केक आणलाय मला काय ते वाढलं जेवढा बोलतो सगळ्यांना 50-50 पन्नास पन्नास आत्या सगळ्यांना पैसे वाट 50-50 ह्या तुझ्या ताई. कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणले पप्पा आला ना मामा आला ना कुठला मामा बाबू टॉप कुठला मामा येतो कुठला मामा येतो ही चांगली उभी राहा सांग. कोणता मामा? ए कुठला मामा येतो 50 रुपयाचे. 50 रुपयाला कुठला बारका मामा चांगली रे बाबा. याही तर हरवले बोलले नाही अरे बोलून पण देत नाही चुकान जर 50 रुपये द्यायला ना, तू बोल मग. कोण दिले? पांडू मामानी कोण दिले 50 रुपये? बसेल तू आवाज बोल ना. पाहिजे बाबा. आणि मित्र अशा प्रकारे मस्तपैकी जेवलो आणि आता सरळ जायचं आपल्याला गाईड कोण करेल मला अरे हो उतरणी बोलली का उतरू का मा उतरली बोली ना. यो एक ड्रायव्हर जरा एक साईड जाते आता चांगला आहे आमचा पुऱ्या भारी झालं गाडी आता इथल्या जायचं आपल्याला आत्याच्यात आहे जे मागे चल लागले आवाज येईल घे डायरेक्ट घुसला का इकडे टाक वकीलची गाडी आणली एक तर आता आणले वसाशे इथपर्यंत मग नेल आता काय येऊ दे येऊ दे लागले आवाज येईल थोडासा आमचा घरी तो बैल माहित आहे ना कसा जरा वचकत हा तसा विषय आहे त्याचा जरा नवीन आहे ना तुमचा ड्रायव्हर आला नाही लांब केसवाला काय नाव आपलं त्याचं अँडी एडी अँडी आण्या भाई आण्याचा मोठ्या चर्चेने चल दादा मग आभारी आहोत खोलू का बसू का भावा दुकान कुठं इथे ना नेवली नाक्यावर हो आराम आरामशीर एकदम काही काही नाही यावर्षी डाल खायची आहे चालेल चल हा हल्लो चाल लागेल फास्ट गेलो तरी डाल स्लो गेलो तरी डाल कंपल्सरी डाल कंपल्सरी बाय बाय हे किरकिरच्या बाय बाय करतात टॉपचा विषय 50 रुपयावाला बाबा पांढरा विषय गंभीर टॉपचाच विषय भाई पण भाई अशी मोठी फॅमिली असल्यावर जरा मजाच वेगळा असतं भाई यो टर्न यो आमच्या आत्याशात जायचं तुमच्या आत्याशातून गाडी आपण कुठं लावायची? टाक ना तिथं असेल जे इथंच घर घेऊन घर ना यो नाही पुरं नसेल ना जागा तिकडे आपण आणि मित्र अशा प्रकारे आता उतरलो आम्ही गारींशा कारण आता आम्ही चाललो आमच्या आत्याशात गाडी आम्ही जरा रस्त्यानेच लावले पण जाऊ दे आपलाच रस्ता आहे जयेश व्हायला गेला लवकर उतरणं आहे त्याचा जरा गंभीर विषय असतो इकडे कबड्डीची मॅच चालली त्यांच्या घरा चाल 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 बसल ना आम्ही पहिले जागा बघतो गाडी लावायला वापस लागली बिगली तर वकीलच्या बरोबर लफरा होता ही आमच्या आत्या त्यांची आवेली चला पटक्यान जाऊ ना पटक्यान येऊ आत्या त्यांच्या घरा आल्या आता गणपती जेवून आले जस्ट आता जेवलो आम्ही बहिणीच उतरले आमची हल्लो हल्लो बाचीस पण येतं वाटतं जयेश वाले उचल मग आता एक डेंजर आमची बाचीस टॉपचा विषय जेवली का तू जेवली काय आला ती बोलन तरच नको तेव्हा कांदे मुखात म्हणा
आणि आत्ता आलो वरती. बाकी ओके ग रुपम शेठ ओळखतस ना? अरे इकडे बघ ना, ओळखतस का नाही? अरे यो कोण माहिती आहे का? मला बी नॉलेज करू. नाही बोलतो तो फोनला पण नाही बोलतो. बाकी बरं आहे का? एकदम भारी ना. किती 10 दिवस चायनीज नाही खाला ना? खाला ग कवा खाला? 2 वेळा खाला. तुझा गंभीर विषय. हा मस्त मस्त. तब्येत बरी आहे का? चालू नाही. अरे ती 40 मीटरची मॅरेथॉन मध्ये तुझं नाव देऊन आले मी ना. तू बोलतो चालू नाही तुझा. अरे मॅरेथॉन ठेवले बाबा. बरे आहेत ना? बरे आहेत ना? ओळखतं का नाही मला? कोण आहे? आता जरा दाऱ्या बिऱ्या वारल्या ना. केस कमी झाले पण दाऱ्या वारल्या. टॉपचा विषय झाले. बाकी तब्येत बरी आहे ना? इकडे बघ त्याला बघ 2 बोटं दाखव त्याला. आपली 2 बोटं दाखव अशी. त्याला बरं लाईक कर. तिकडे बघ लाईक करायला सांग. सबस्क्राईब पण बोल तिकडे. सबस्क्राईब करायला सांग. चायनीज घाला नाही सबस्क्राईब करायला सांग. हा करून टाका. बरोबर का? येतो वसारला येतं का तू? अरे चाल ना 2 टाइम चायनीज. गावांचा भारी आमच्या. नको मग कवा येशील आता? मग नाही येणार का रे? म्हणजे आऊ ग आईला नाही ग आता नाव. तू थांबतो की नाव का आत्ताला? चल बाय कर. जाऊ का? टाटा का? टाटा टाटा बाय बाय. प्रॅक्टिस कर. अरे हुशार पोर. तर चला मित्र आपली गाडी थांबले रस्त्यान ना वाची ट्रॉफिक. आता परलोच तो ट्रॉफिक. चला आता परलोच तो. आता यांच्या लाद्या फुटल्या असत्या माझ्या वदनान. गडबड झाला असता. ठीक आहे चला मग. तू पिटोलीला का नाही आली? बरं आहे नेक्स्ट टाइम. चला मग. काय बोलतो? ब्लॉगर आहे का? भाई ब्लॉगर आहे. तू बघतो ब्लॉग आपलं? दाखव तुला. दाखवा नाही. तुझा आवाज ऐकला नाही मी बघताना. केला तुला फॉलो पण केला गडा रे. काय बोलतो भाई? ठीक आहे चल मग. आमची गाडी तुम्हाला रस्त्यावर जरा फसले. फॉलो करून चला मित्र पहिले गाडी ना. आमच्या भावाने नादच केला डायरेक्ट. गाडी निकाल लोकांच्या अंगण्याशी दिली. 1 चाक वरती 1 चाक खाली. पण भाई कॉन्फिडन्स ऑन पिकू ना आमच्या भावाचा. गाडी करली शेवटला भावाने. नाद नाही आमच्या जयेश दादाचा. हो बोलो नाही. कारण मंगेश भाईला ब्लॉग बघा ना गडबड व्हायची. नाही जास्ती भाषण देता. डायरेक्ट तुम्हाला भेटतात पालेगावच्या कमानीवर. कारण पालेगावात माझाच मित्र नाही भाई. जयेश वाहिलेचा पण मित्र आहेत. तर त्यांना भेटायला म्हणजे त्यांच्या गणपतीला पाया पडायला चालल्या. आणि आताच एक ताराचा फोन आलता. कोण चालता रे तो? नाव ग? अमित ठोंबरे मॅन फ्रॉम खोनी. हा अमित ठोंबरे मॅन फॉर खोनी. त्यांनी खूप चांगले शब्दात आम्हाला समजवलं की टायमाची व्हॅल्यू काय असते. आणि मित्र अशा प्रकारे पुन्हा एकदा पोचलो पालेगावान. दादा अशी पुढे घे आणि इकडे दाब. दादाला आमचं डायरेक्शन द्यायला लागतो. बस दादा बस दादा. लोकांची निघून दे दादा. बस बस आभारी आहोत. आणि या साईडला आपले पंकज दादा भेटल्यात. पंकज दादा तुमची केस आल्यात तर कशाला टोपी घालतात? माझ्या इथे घाला. हा माझ्या इथे म्हणून घाला. काय जाऊ दे आता. काय दादाला काही बोलू शकत नाही. गंभीर विषय. थांबा आमच्या दादाने येऊ दे. इंजिनियर दादा या दादा. आपली दाबा गाडीची बटन. हा कुठे चाललंय? आता आम्ही चाललोय यांच्या इकडे अक्षय शेलार पालेगाव कुठेतरी चाललोय आम्ही. या तोच तो बाजूलाच बिल्डिंग आहे. हा तुम्ही येता? तुम्हाला आता बोललं का आमंत्रण नाही मला? तसं मला पण आमंत्रण नाही. विदाउट आमंत्रण वाला. हा आपण दोघं आहे. तो कुशल बघतो इकडे. कुशाल दादा तोरवे येतो येतो. पाया भरून पिटोलीच्या पाया भरून येतो. नंतर येतो गणपतीना. ही इथं शालारांच्या इथे येतो येतो. पिटोलीच्या पाया भरून येतो. हो पण बोलतोय. गंभीर विषय. चला मग मित्र जयेश वालेला फॉलो करता करता जाऊ आपण. लवकरच फॉलो करा. लवकरच फॉलो करा. मला पण द्या. पहिलेच मग गोंगाट घालून येऊ काय आता लगेच झाला विषय. लगीन करायचा बाबा. ब्लॉग मध्ये घे फेमस कर. तर त्याचा पण होल यंदा. यंदा डाल कावणी बोलली म्हणजे करा करा लाज वाटून दे तुम्हाला. अजून मी 25 बोललेलो तो.
दाऱ्या बिऱ्या पिकत आल्या यांच्या करावं लागणार. नो कमेंट्स. मजाक मध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या निघायला लागल्या. जास्ती जर चालू ठेवला तर विषय टॉपला जाईल. गजूर नको आणू. ते जुनं झालं. दुबईचे खजूर आणले. दुबईचा गजूर मागवला डायरेक्ट. पोरा जिम बिमला जातात ना कुवेतचं का? अरे तेच रे ते सेम दुबईला कुवेत बाई चकल्या गाजल पहिले. थायलंडच्या चकली चकल्या आल्या बघ. हे बघ ही सफेद चकली थायलंडच्या ही कुवेतची. चिवडा बघ ही बघ केशरवाला चिवडा समजला. बारीक केशर आहे दिसत पिवली केशर समजला. ते कुठली इंडोनेशियाची का? आमच्या आब्यावाने कमी भेटत. डायरेक्ट सिल्वर कोटेड असेल. नाही ना मग मांगरूला कोणते येतं? आत्याच आमची मांगरूला नेवाली. आता कसं जागेच्या पैशांचं ते मॅटर चालले ना मग जास्त वेळ ना थांबलो. पटकन निघलो. पटकन दर्शन घेतलं. मला आता मॅटर वाढेल टॉपला जाईल. मॅटर कवा टॉपला जाऊ शकतो. घेतला कॉलेज बाबा कोणतं डोक्याला ताप करेल. अरे गणपती जरा तुम्ही तो बोला गाणी बिनी तो नवीन कुठला आल्या तो? अरे नाही नको मला. अरे ये गाणी नाही शक्ती तुर आहे. हरिनामाचा गजर कुठला तो? इकडे तिकडे हा जिकडे तिकडे चौकडे येड्या पलीकडे बोलताय. मजा नाही. नाही रे डगरी शेड यांची बी होतील. मजाक नाही लग्न रे. आमच्या ग्रुप मधल्या ना निकाल चकण्या विकण्या लंगडे लुले फाटलेल्या नोटीस आल्या. येतो डॉलर होता लग्न. काही नाही भेटतात सावल्या मोऱ्या अशा भेटतात पण होतात लग्न. काही टेन्शन वाली बात नाही. लग्नाच्या आधी काय तुम्ही असं चुपरार व्हिडिओ क्लिप कट करा असं काही नाही भाई. टॅलेंट आहे पोरांच्या अंगात. बरोबर. हसी मजाक भाई दुसरं काय. मनाने तसे पवित्र आहेत खूप. रामकृष्ण जय गणपती बाप्पा मोरया. तो बघ कसा बिलागले चॅटिंग वर. त्यांना असं वाटलं आम्हाला समजत नाही. अरे पोरा सगळी आहेत रे. अरे तुला नाही समज पोरा आजकाल येतात चॅटिंगच्या कमी बाई व्हॉइस कॉल वाजतात. हे बघ तुला बोललो ना भाई बाय शिलरचा राजीव बघ ड्रायफ्रूट दिलंय बघ रिटर्न. असू द्या असू बाहेरच ते पण जीव होता सदा जाम जीव रा पहिल्या बाजू. पण एक आहे काही असू दे दर पावसाळ्यात वळकून द्या नावाची गोष्ट भाई शेलारकडनं आपल्याला कंपनी अख्ख्या फॅमिलीला साहेब लोकांना वळकून द्यानच खुश केलं. साहेबाला एक्सप्लेन करता करता जीव जातो माझा. काय व्हॉट इज दिस इज वळकून द्या. व्हॉट इज अ प्रोसिजर सांगता भाई तो डोक्याला हात लावेल असेल बस. नाही पण 4,000 मला वाटतं त्याच्यावरच वाढल्यात वलकुद्यात. पर्सेंटेज वाढवल्या का पोरांचं? लोकांचं 9% याचा 11%. बाई का वलकून द्या कमल खायची वलकून द्यायची. तो वलकुंद्याचं पाणी बी नेत जा. त्याला अंगाचं यान जास्त प्रोटीन. सूप बनवून बोला याच्यात आहे ना जरा मंचुरियन टाकायचं 2-3. पहिलं पाणी काढलेलं तो नाही कालावाला एकदम गाडा. एक गाडा एकदम. एक कप सुबह एक कप शाम को 2 टाइम चालू करो देखो पावर म्हणजे जरा स्ट्रेंथ वाढेल असं. जिमला जे लोक पोट आतमध्ये आपला पल महिना लाखो महिना बोलता जिमला. अरे किती दिवस झालं बघता मी टी शर्ट टाईट होल काही नाही. तिच्या शौक कमी कर मला हे म्हणजे बॅट बॉल येते रे पबजी बिबजीच. चेंडू फळी काय शुद्ध मराठी बोलतो रे आपण. बॅट बॉल चेंडू आणि फळी. खिलाडी बाबा तो हेवी डायव्हर आहे. असं बरोबर आहे का? It's very nice, huh? Nice things. You use that? नो. Take this. थँक्यू. काही लोकांचा विषय टॉपचे आहेत. अशा काही गोष्टी बोलल्यात त्यात ते डिलीट करायला सांगतील आपल्याला. घंटा आपण डिलीट करतो. नाही करायच्या. बोल ना बोल हो ना. विषय काय आहे प्रवीण त्यांच्या घराच्या समोर आहो आम्ही.
प्रवीण शेटत प्रवीण नाही, प्रवीण शेट प्रवीण गरीब नाही दिसत. प्रवीण गरीब नाही दिसत, घर आहे प्रवीण नाही दिसत. चला मग मित्र, अशा प्रकारे चपला घातल्या आणि काय आणि किशोर दिसत नाही ना, गाडी आहे मग किशोर नाही. वाटतं. हा मग म्हणून किशोर झाले असतील ना, मोठी असती भाई. टॉपचा विषय आहे, अमित दादाचा गंभीर विषय आहे, पण जाऊन दे. आहेत त्या गोष्टी बऱ्या आहेत. चला घरची बरी आहेत. आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू. जर तांबोचे गाला का गारेपर्यंत घे ना. तो वहिनीला तिकडं जाऊन दे. चला आजची व्हिडिओ आपण इथे थांबू ना. पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विषय काय आहे, आजचा जागरण आहे. जागरणाची व्हिडिओ येईल याच्यानंतर. आज नाईट गाजवायची, आज नाईट गाजवायची. 5 वाजता दाल पकवून खाल्ला. गंभीर विषय आहे आजचा दिवस आले उद्या ना. मग ना उद्या विसर्जन आहे, टॉपचा विषय. चला मग भेटता पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. लवकरच.